तुम्ही विचार करत असाल की हे एवढ्या रात्रीचे बॅग घेऊन कुठे जात आहेत, तर आम्ही शिफ्ट करण्याच्या आदल्या दिवशी फ्लॅटवर गेलो होतो तिथे साफसफाई करण्यासाठी. कारण दुसऱ्या दिवशी माणसं येणार होते टेम्पोवाल्यासोबत आणि ते सगळे काय करणार, फक्त सामान ठेवून जाणार. पण सामान ठेवण्याआधी साफसफाई झाली पाहिजे असं माझ्या डोक्यात आलं, म्हणून आम्ही त्या फ्लॅटवर गेलो आणि 2 बॅग घेऊन गेलो. एक होती क्रिकेटची किट आणि दुसरं होतं लॅपटॉपची बॅग. ह्या 2 बॅग आम्ही घेऊन गेलो स्कूटीवर, कारण त्याच्यामध्ये जे सामान होतं ते तुटलं फुटलं नाही पाहिजे म्हणून. आणि तिथे गेल्यावर प्रिशा पळायला सुरुवात झाली. फ्लॅट जसा उघडला, बाल्कनी उघडली तशी एवढी छान हवा आली आणि समोर आहे ना क्रिकेटचं टर्फ आहे. याचा अर्थ असा झाला की वीकेंडला खेळायला जायचं क्रिकेट आणि बाकी दिवस इथनं क्रिकेट एन्जॉय करायचं. म्हणजे माझ्या नवऱ्याची चांदीच चांदी. म्हणजे इथून पण क्रिकेट बघायला भेटल्यावर अजून काय पाहिजे ना. आणि बाकीचं सामान शिफ्ट करायचं होतं दुसऱ्या दिवशी. मग आम्ही फटाफट सफाई केली. हे हॉलपासनं राईट साईडला किचन आहे आणि लेफ्ट साईडला वॉशरूम आहे. हे तरी बरं झालं की ते टॉयलेट, बाथरूम वेगळं आहे आणि बेसिन बाहेर आहे. आणि लगेचच मागे बेडरूम आहे. आणि बेडरूमच्या पण खिडकी खूप मोठी आहे, म्हणजे भिंतीच्या ऐवजी डायरेक्ट खिडकीच आहे. हे तरी चांगलं झालं. आणि ती खिडकी अशी आहे की फक्त वरच्या साईडने उघडते, खाली उघडत नाही. म्हणजे प्रिशाचं टेन्शन नाही राहिलं, नाही तर प्रिशावर कंटिन्यू लक्ष ठेवावं लागलं असतं. आणि या किचनला आहे ना 2 बेसिन आहे. एका साईडला फुल स्वयंपाकाचं आहे, तिथे बेसिन नाही, आणि दुसऱ्या साईडला 2-2 बेसिन आहे. प्रिशा तिथनं क्रिकेट बघत होती बाल्कनीतनं आणि तिने बाल्कनी काही सोडलीच नाही. म्हणजे ती जेव्हा तिथे होती तिथेच थांबली आणि थोड्या वेळासाठी फक्त ती आमच्या मागे आली असेल, बाकी ती पूर्ण क्रिकेटवरच लक्ष देत होती. ह्या शिफ्टिंगच्या नादात आहे ना माणसं सगळं विसरून जातात. म्हणजे आम्ही आदल्या दिवशी पण त्या शिफ्टिंगच्या चक्करमध्ये सकाळचा नाश्ता विसरून गेलो. आता आम्ही मोठं आहे, आमचं चालतं, पण प्रिशाचं नाही ना विसरू शकत. प्रिशाला काय बनवायचं की ते पटकन बनेल आणि मग प्रिशा फुल पण असणार, कारण जर तिला भूक लागली आणि तिला जर काही भेटलं नाही तर ती खूप चिडचिड करणं हे माहीतच होतं. त्यामुळे मी आदल्या दिवशी खिचडी बनवून ठेवली होती आणि ती दिवसभर खावी लागली तिला बिचारीला. आणि आता सामान शिफ्ट झाल्यानंतर रूम बघा. रात्रीचा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. प्रिशा झोपलेली होती. सगळा पसारा तसाच पडलेला होता. किचनवर इतका पसारा बघून असं वाटत होतं की आत्ताच आवरावं, पण म्हणलं की नको, उद्या सकाळी उठून निवांत करूया. बाल्कनी गच्च भरली होती. मग काय केलं, सकाळी उठलो आणि धुकं वगैरे होतं मस्त बाहेर. उठलो आणि हा सगळा पसारा एक एक करून बाल्कनीमधला आत आणला आणि काय कुठे लावायचे आधी ते ठरवलं. आमच्या दोघांचे विचार, म्हणजे त्यांनी जर एखादी गोष्ट मला सांगितली आणि ती मला पटली तर मी करणार, किंवा माझी गोष्ट त्यांना सांगितली आणि त्यांना पटली तर ते करणार. झालं तर मग ठरलं की बेडरूमचं सगळं आधी पहिले करून घेऊया. म्हणजे तिथे जे जे सामान होतं, जसं की आपला बेड असेंबल करून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये जे जे ठेवलं होतं ते ठेवून देऊ. कारण मग खूप सारं सामान त्याच्यामध्ये होतं ते पूर्ण झालं असतं. आणि नंतर कपाटात जे कपडे असे कसे गथोडे बांधून ठेवले होते ते कपडे नीट ठेवायचे ते ठरवलं. नंतर प्युरिफायर बसवण्यासाठी आम्ही ट्राय केलं, पण तो काही खिळा व्यवस्थित नव्हता. मग ते सोडलं आणि कर्टन्स लावून घेतले, कारण दुपारी ऊन येत होतं. कर्टन्स वगैरे लावून झाले. त्याच्यानंतर सर्वात मेन गोष्ट म्हणजे होती वायफाय, कारण त्याच्याशिवाय कामच चालणार नाही. काही मोबाईल, लॅपटॉप सगळं त्याच्यावरच आहे. मग पहिले वायफायचं काम करून घेतलं. जसं वायफाय चालू झालं तसं मनाला शांती. इतकं थकलेलं असून पण प्रिशाचे पप्पा क्रिकेट खेळायला गेले होते. आणि ना सकाळ सकाळी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. धुकं होतं मस्त, इथनं छान व्ह्यू होता. बाकीच्या गप्पा आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये मारूया. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.